नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर आज EVM मशीन विरोधात पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आणि या आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात पापाची टिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आम्ही भारतीय आंदोलन या कोल्हापूर यांच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत आहेत। EVM मशीन विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि मी सध्या या आत्मक्लेश आंदोलनाच्या ठिकाणी उभा आहे। आपण काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत। बाबा नमस्कार, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि का आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ काय की मुळातच की नाही की बाबा आढावांच्या आत्मक्लेश आंदोलनाला आमचा कोल्हापुराचा पाठिंबा, चौकशी यंत्रणेचा दबाव, त्या माध्यमातून पक्ष फोडायचे, पक्ष फोडून सत्तेच्या खुर्ची लाटायची आणि सत्तेची खुर्ची लाटून सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबायचा। यातून महाराष्ट्रातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय दिनदहाडे आणि आमच्या मदतीला जो कृष्ण म्हणून जो शासन आहे तो आमच्या बाजूला नाही, म्हणून गांधीजींची अनुयायी म्हणून आम्ही ही चळवळ उभाई करतोय आहे। महाराष्ट्रातल्या अखंड जनतेनं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संदर्भामध्ये संशय व्यक्त केलेला आहे आणि आम्ही जनतेच्या बाजूने आहोत। आमचा लहानसा आवाज जनतेच्या मोठ्या आवाजामध्ये आम्ही मिसळला आहे आणि आमचं म्हणणं आहे ज्या काही शंका कुशंका आहेत त्याचं निरसन इलेक्शन कमिशन जो पिंजऱ्यातला पोपट आहे आणि ज्यांनी या कंपन्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलं त्यांच्या अधिकाऱ्यांनी EVMच्या जनतेच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देणं गरजेचं आहे आणि संशय दूर करणं गरजेचं आहे। अरे जनता महाराष्ट्रातली म्हणते आहे की ठप्प्याचा शिक्का आणा, बॅलेट पेपर आणा, हे सत्ताधारी का घाबरतात हा मोठा आजचा प्रश्न आहे। नक्कीच या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून ज्यांचा पराभव झाला होता काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय नेमक्या आता परिस्थिती नेमकी आहे तुमची आणि मागणी काय असणार आहे? निवडणुका आतापर्यंत झाल्या होत राहतील, हा भाग चालणार आहे आणि जगातला सगळ्यात मोठा लोकशाहीचा लोकसंख्येची लोकशाही म्हणून आपण मोठ्या अभिमानानं मिरवतो। त्या लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया, मतदाराचं मत सुरक्षित ह्या ज्या गोष्टी घटनेनं संविधानानं 324 आणि 329 अन्वये निवडणूक आयोगाला जबाबदारी दिल्या की प्रत्येक नागरिकाचं मत सुरक्षित पाहिजे आणि त्याला बांधील तुम्ही असलंच पाहिजे। यामध्ये निवडणूक आयुक्ताची नेमणूकच चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे, ज्यामध्ये सरन्यायाधीश, पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेता पॅनेल होतं त्यात न्यायाधीशांना काढलं आणि पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांनी भाजपचा एक सत्ताधारी मंत्री घेतला। इथंच माशी पहिली शिंकली। हे परस्पर करायचं। परत ज्या मशीनच्या कंपन्या आहेत गुजरातच्या, त्या कंपन्यावर त्या कंपन्याचं डायरेक्टर बोर्ड आहे त्या भाजप पक्षाच्या पदाधिकारी असलेले कंपन्यांचे बोर्ड आहेत। मग त्याचे मॅन्युफॅक्चरिंग, त्याचा प्रोग्राम सेट ह्याला शंकेला वाव आहे। आणि जे महाराष्ट्रात मतमोजणी झाली, जो कल आला, गाव वाडी वस्तीतनं मतदान केंद्रातनं मतं आलीत। माझ्या घरात 5 मतं आहेत तरी त्या उमेदवाराला 2च मतं पडतात। माझ्या गावात माझ्या भाऊभाऊकीचं मतदान असताना माझ्या गावच्या मतदान केंद्रावर एकच मत पडतं। गावात 300 मतं आहेत कारण मशीनवर 700 मतं आलीत। असे कित्येक 400च्या वर तक्रारी आल्या तरी निवडणूक आयोग गांभीर्याने घेत नाही। म्हणजे लोकशाहीची वस्त्रहरण का, कुणासाठी काम करायला आहे, कुणाच्या पाठबळावर करायला आहे? हार जीत झाल्या म्हणून नाही, लोकशाहीमध्ये मतदान सुरक्षित असलं पाहिजे म्हणून नागरिकाचा अधिकार आहे, लोकांनी जाणलंच पाहिजे। एका जरी नागरिकाची शंका असली तरी निवडणूक आयोगानं शंका समाधान केलं पाहिजे। त्याकरिता तुम्ही लोकसेवक आहात। आमच्या टॅक्समधनं तुमचे सगळे पगार, तुमचे भत्ते, तुमचे सगळे लाड पुरवले जातात। आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आत्ता बोलले, पण ज्या वेळेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये एका विशिष्ट समाजाच्या गरीब वस्तीमध्ये मतदानाच्या अगोदर 2 दिवस हाताला शाई लावून पैसे देऊन दहशतीनं दाबण्याचा प्रयत्न होता,
त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन स्ट्रायकिंग फोर्स वापरणे, मतदाराला सुरक्षित करणे, तिकडे बघितलं पण नाही. तक्रारदाराला 2-2 तास बसवून ठेवतात पोलीस स्टेशनला आणि उगीच मतदाराची रॅली करतात की 100% मतदानाला बाहेर पडा, उत्सव साजरा करा. कागदोपत्री फक्त प्रशासक वरिष्ठांची मर्जी सांभाळणे, कार्यक्रम राबवणे, अशापुरती लोकशाही नको आहे. निवडणुका होतील, हार जीत होईल, पण प्रत्येक मतदाराचं मत सुरक्षित पाहिजे. यासाठी बाबा आढावसारख्या ज्येष्ठ नेते, आम्ही भारतीय लोक चळवळ करत आहेत. त्यावेळी माझ्यासारखा कार्यकर्ता त्याला पाठबळ देणं माझं काम आहे. हार जीत ही चालणार आहे. कायमचं कोण ताम्रपट घेऊन आलं नाही. मला पण जी मतं पडल्यात ती योग्य पडल्यात का नाही मी पण तपासलं पाहिजे ना. मला पण जर तेवढी पण पडल्या तर ती चुकीची असतील, ते पण नको आहे ना आम्हाला. जी काय असतील ते प्रत्येकाला प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे, स्वच्छ आणि पारदर्शीपणे ही लोकशाही चालली पाहिजे. हा आग्रह आपण धरला पाहिजे. ईमेल असेल, ऑनलाईन असेल, यामध्ये सहभागी व्हा, नाहीतर ही मंडळी भविष्यात लोकशाही ठेवणार नाही. आपल्यासोबत ज्येष्ठ नेते कॉम्रेड व्यंकाप्पा भोसले साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय प्रतिक्रिया देतात आणि या आंदोलनाचा पुढचा मुद्दा काय असेल. आजचं आंदोलन हे EVM मशीनच्या विरोधामध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर त्या ह्याच्यातून जे घोटाळे झालेले आहेत, या EVM मशीन नको म्हणून अनेक वर्षे आम्ही सांगत होतो आणि मागणी आहे. आणि यासाठी नव्हे, आता हा सतत असणारा पंतप्रधान त्यानेसुद्धा ह्या EVM मशीनला विरोध केला आहे. आणि त्याने उदाहरण दिलं आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा या EVM मशीनला विरोध होऊन बॅलेट पेपरवर त्यांनी निवडणुका घेतलेल्या आहेत. तशीच या पद्धतीचं या EVM मशीनमध्ये घोटाळे झाले, लोकशाहीवर जो आघात झालेला आहे, त्या आघाताच्या विरोधामध्ये आज आम्ही पुण्यामध्ये डॉक्टर बाबा आढावने जी एक ह्या EVM मशीन हटवा आणि ह्या सर्व ज्या प्रक्रिया चाललेल्या आहेत लोकशाहीच्या विरोधी, त्या सर्व गोष्टीला त्याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी बाबांनी त्या ठिकाणी ही भूमिका घेतली. त्या भिडेवाड्याच्या समोर, त्या भिडेवाड्याच्या समोरच्या आंदोलनाला आज आम्ही बाबा 3 दिवस करतात. ज्या गांधीने या देशातला साम्राज्यवाद संपवला, माणसं उभी केली, त्याच पद्धतीनं त्यांच्या ज्या सत्याच्या मार्गानं आम्ही यामध्ये सत्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करतो. आणि हे सत्य उघडीला आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढेच या ठिकाणी बोलतो. तर आपण पाहिलात की जे काही EVM मशीनच्या माध्यमातून मतदान झालं, हे मतदान जे आहे हे पूर्णपणे संशयास्पद आहे आणि याच्या विरोधातच आम्ही आवाज उठवत आहोत. आणि जोपर्यंत याचं सत्य समोर येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार असल्याच्या प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. KK न्यूजसाठी सद्दाम अली, कोल्हापूर. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना.